सगळ्यांना। तर चला तर मग आज बनवूया कोरियन चिली पोटॅटोज। तर त्यासाठी मी इथे 2 बटाटे घेतलेले आहेत। आता हे आपण याच्यावरची साल काढून हे शिजायला टाकून घेऊया। आता हे पाण्यामध्ये वॉश करून घेते मी। इथे एक पॅन ठेवलेला आहे, यामध्ये पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकू आणि याला शिजत ठेवूया आपण। हे बघा, हे आता शिजून झालेलं आहे। हे बघा, तर हे मी आता काढून घेते बाउलमध्ये। आता याला मॅश करून घेऊया आपण। आता हे रेडी आहे। आता यामध्ये मी 3 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे। यामध्ये थोडंसं ऑइल टाकून घेऊया, आणखी थोडंसं मीठ पण टाकून घेते मी याच्यामध्ये। आणि याला मळून घेऊया, एकत्र करून घेऊया हे बघा असं। आता हे रेडी आहे। आता याचे आपण छोटे छोटे पेढे करून घेऊया। हे बघा असं। आणि याला आकार देण्यासाठी मी इथे बॉटलचं झाकण घेतलेलं आहे आणि असं प्रेस करून घ्यायचं थोडं। हे बघा, लहान मुलं हे खूप आवडीनं खातात। आता इथे रेडी आहे। आता इथे आपण याला शिजवून घेऊया थोडा वेळ। यासाठी मी इथे पॅन मध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी। त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया, कारण ते चिकटणार नाहीत। आता हे पेढे या पाण्यामध्ये टाकून घेऊया। 2 ते 3 मिनिट आपण याला शिजवून घेऊया। हे बघा, आता हे रेडी आहेत। आता याला मी काढून घेते। याला आपण थंड पाण्यामध्ये टाकून देऊया। थंड पाण्यामध्ये याच्यासाठी टाकायचं कारण की ते चिकचिक होणार नाहीत जास्ती। हे बघा, आता रेडी आहे। आता मी पाण्यातून बाहेर काढून घेतलंय। आता यामध्ये थोडंसं लाल तिखट, लहान कट केलेली कांद्याची पात टाकून घेते। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकून घेते मी बारीक चॉप करून। आता यामध्ये थोडासा सोया सॉस टाकून घेते आणि रेड चिली सॉस टाकून घेते थोडासा। हे मी तेल गरम करून घेतलेलं आहे चांगलं कडकडीत। आता हे याच्यावरती टाकून देऊया आपण आणि वरून कोथिंबीर टाकून घेऊया थोडीशी। आणि याला हलक्या हाताने आपण एकत्र करून घेऊ। सगळा सॉस व्यवस्थित लागला पाहिजे। हे आता रेडी आहे। इथे मी थोडेसे पांढरे तीळ टाकून घेते याच्यावरती। तर रेडी आहे आपली रेसिपी। आवडली असेल तर नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।